नमस्कार. ऑलिम्पिकमध्ये गोळाफेक स्पर्धा होते, थाळीफेक स्पर्धा होते, भालाफेक स्पर्धा होते. यात लांबच लांब थाळी, गोळा आणि भाला फेकणाऱ्या माणसांना बक्षिसं मिळतात. कुणाला गोल्ड मेडल, कुणाला सिल्वर मेडल, तर कुणाला ब्रांज मेडल. मेडल मिळो न मिळो, ऑलिम्पिकमध्ये खेळल्याचा आनंद मिळतो आणि एक मान्यता मिळते. म्हणजे त्या फेकाफेकीत किमान मान्यता तरी असते. आपल्याकडे अनेक जण राजकीय फेकमफाक करण्यात अत्यंत वाकबगार झालेले आहेत. म्हणजे यांना गोल्ड, सिल्वर, ब्रांज सोडा, अगदी ॲल्युमिनियमचं म्हणजे जर्मनचं पदकसुद्धा मिळणार नाही अशी स्थिती आहे. पण कोणतंही पदक न मिळता हे बदक बनून उगाच फेकाफेकी करत राहतात. या अशाच बदकांच्या फेकाफेकीला मी एकच वाक्य बोलतो, फेका कवर लोग भी फेका, काही फरक पडत नाही. आणि जर फेकायचं ठरलंय आणि लांब लांबची फेकायचं ठरलंय तर काही फेकायला काय हरकत आहे? काही सांगा ना. राजकीय अंदाजाच्या नावाखाली, राजकीय घटना कशी घडू शकेल याच्या नावाखाली जी काही फेकमफाक चालली आहे ना, ती भन्नाट आहे. हे सगळ्यात पहिल्यांदा आत्ता कुठल्या फेकाफेकीला जोर आलाय तर ती फेकाफेकी चालू आहे कोर्टाच्या निकालाच्या बाबतीत. जणू काही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांनी या लोकांना इकडे ये असं म्हणून यांच्या कानात मी हा निकाल देणार आहे, कुणाला सांगू नकोस हं असं म्हणून निकाल सांगितलाय. आणि हे कोणाला सांगू नकोस हं असं म्हटल्याबरोबर कानाचं छिद्र तोंडातून निघाल्यासारखं भडा 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 बोलत सुटलेले आहेत. नशीब कानातलं छिद्र तोंडात निघालंय. खालच्या तोंडात निघालं असं तर काय टाकत सुटले असते मला माहीत नाही. आत्ता कुठे सुनावणी चालू आहे, सुप्रीम कोर्ट ऐकून घेतंय. ऐकून घेतायचा अर्थ सुप्रीम कोर्ट बोलणाऱ्याला थांबवू शकत नाही, बस कर आता, काही फेकतोय का असं म्हणत नसतं. त्याचा फायदा इतका घेतला जातोय की जवळपास इथले फेकमफाक करणारे लोक निकाल लावून टाकतायत. निकाल म्हणजे झालं, आता शिवसेना उचलली आणि ती उद्धव ठाकरेंच्याकडे दिली. या सुनावणीच्या दरम्यान झालेल्या युक्तिवादाचं इतकं वार्तांकन मोठं केलं जातं आहे, इतकं मोठं केलं जातं आहे की जणू काही मीडियाला कळलंय की आता सुप्रीम कोर्टाने निकाल काय दिलाय तो. मला तर कधी कधी वाटतं खरंच शिवसेना ही हा पक्ष उद्धव ठाकरेंना मिळाला आणि धनुष्यबाण चिन्ह हे उद्धव ठाकरेंना मिळालं तर उद्धव ठाकरे ते शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह घेऊन सगळ्या मीडियातल्या कर्मचाऱ्यांना ते अर्पण करतील. पुस्तकात जशी अर्पण पत्रिका असते ना, की माझं हे पुस्तक मी याला अर्पण करतोय, तसं हे सगळं धनुष्यबाण चिन्ह अर्पण करून टाकतील अशी स्थिती आहे. काय इतकी घाई आहे निकालाची की बस त्याच्याशिवाय दुसरं काही नाही. त्या घंटातज्ञाला बोलवतील, अजून कुणाला बोलवतील आणि ते बोलून निकाल असाच लागणार आहे असं वातावरण तयार करतील. हे काय असतं माहीत आहे? एखादं असत्य वारंवार सांगितलं की ते अर्धसत्य वाटू लागतं. तशी स्थिती आणण्याचा प्रयत्न होतोय. कपिल सिब्बल जणू काही जजेस आहेत सुप्रीम कोर्टाचे आणि ते बोलले ते होल्ले, सिब्बल बोलले देव बोलला, या प्रकारात निकाल लागणार आहे अशा स्वरूपाचं वातावरण तयार केलं जातं. अर्थात निकाल काही वेगळा लागू शकतो आणि तो वेगळा लागलाच तर सुप्रीम कोर्ट मॅनेज झालं आहे, कोर्ट सगळं त्यांचंच ऐकतं आहे असं म्हणायला हे सगळे मोकळे. त्यामुळं फेकमफाक करण्यात इतके आघाडीवर आहेत की फेका कवर लोक बी चालू आहे. म्हणजे आमच्याकडे शब्द येतो काही असं फेक कवर लोक बी, शेंगा पाडणे असं म्हणतात. आमच्याकडे शेंगा पाडणे हा एक शब्द आहे. काही बोलत राहायचं काय त्याला. शेंगा फोडणे हा एक शब्द आहे. हे शेंगा पाडणे, शेंगा फोडणे, फेकणे इतक्या बेमालूम पद्धतीनं चालू आहे ना, तर हे चालू असणं केवळ वातावरण निर्मितीसाठी आहे. म्हणजे उत्तम होणार आहे, सगळा निकाल असाच लागणार आहे असं वातावरण तयार करायचं. तो लागला नाही की बघा सगळं कसं मॅनेज केलं आहे. कोर्ट तर म्हणलं होतं निकाल देणार आहे म्हणून. कोर्ट म्हणालं होतं म्हणजे कोण म्हणालं होतं? मीडियावाले बोलले होते. कोर्ट म्हणालं होतं म्हणजे कोण बोललं होतं? हे काय ते अफीम नावाचे एक ग्रस्त आहेत ते बोलले होते की असत्याला फार वेळ मिळत नसतो आणि या असत्याला वेळ मिळत नसल्यामुळं शिंदे गटाला फार वेळ मिळणार नाही. हे कसं अफीम घेऊन विधान केलेलं होतं. म्हणजे वाटेल त्या स्वरूपातली विधानं निकालाच्या संदर्भानं करायची.
म्हणजे एका वकिलाची तर सनद रद्द केली होती कोर्टावर बोलल्यामुळं, पण शहाणपण काही येत नाही. मी निकालाचे अर्थ वेगवेगळे लावणे समजू शकतो. युक्तिवादाचेच वेगवेगळे अर्थ लावून आपल्या मनासारखा निकाल लागणार आहे असं समजणाऱ्या माणसांच्या विषयी बोलावं काय? बरं, ही फेकाफेकी करणारे कमी नाही आहेत. एकापेक्षा एक मोठी फेकाफेक केली जाते. म्हणजे राज्यातील नेतृत्वासंबंधीची फेकाफेक, मंत्र्यातील बदलासंबंधीची फेकाफेक, केंद्रीय मंत्र्यांसंबंधीची फेकाफेक, अमुक एका पार्टीत जाणार आहे, तमुक पार्टीत जाणार आहे, या संबंधीच्या फेकाफेक बिनधास्तपणे चालू असतात. म्हणूनच आपण एक वेगळा भाग घेऊन येतोय. कुठपर्यंत ही फेकाफेक कशी आहे तेच मी तुम्हाला या पुढच्या भागामध्ये समजावून सांगणार आहे. अर्थात या निकालाच्या फेकाफेकीचा भाग कसा वाटला ते आम्हाला नक्की कळवा. नमस्कार.